पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्यामुळे आता पुन्हा एकदा भारत आणि पाकमध्ये तणावाचं वातावरण आहे. अवघ्या 3च तासात पाकिस्ताननं त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली आणि पाकिस्तानकडून फक्त 2 तासात तब्बल 200हून जास्त ड्रोन हल्ले करण्यात आले. मात्र भारतीय लष्करानं पाकड्यांचे ड्रोन हल्ले परतवून लावले. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासातच पाकिस्ताननं युद्धबंदीचं उल्लंघन केल्यामुळे वातावरण तापलंय. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं विक्रम मिस्त्री यांनी ही माहिती दिली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी लष्कराला कडक प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले. भारत पाक दरम्यान युद्धबंदीच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत सैन्य दलाची सज्जता आणि सीमा सुरक्षेसह कूटनीतिक रणनीतीवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी श्रीनगरमधील गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट करत युद्धबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत, ही कसली युद्धबंदी आहे असा सवाल त्यांनी विचारला. पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनानंतर गृह मंत्रालय सुद्धा सक्रिय झाले. केंद्रीय गृह सचिवांनी सीमावर्ती राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना सीमा सुरक्षा वाढवण्यास आणि कोणत्याही दहशतवादी घटनेला तोंड देण्यासाठी सतर्क राहण्यास सांगितलं. पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर काश्मीरच्या नगरोटा सैन्य छावणीजवळ संशयित हालचाल बघायला मिळाली. त्यानंतर तिथे उपस्थित सैन्यानं त्वरित हालचाल केली. यानंतर झालेल्या गोळीबारात संशयित व्यक्ती पळून गेल्या. सैन्य दलाकडनं संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली जातेय. परिसराला घेरण्यात आलंय आणि संशयित अतिरेक्यांचा कसून शोध घेतला जातोय. पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट आणि ड्रोन हल्ल्यांमुळे दहशत निर्माण झाली. पेशावर, बहावलपूर इथून गोळीबार झाल्यामुळे मोठे स्फोट देखील झाले. त्यामध्ये त्याचे व्हिडिओ देखील समोर आलेत. तर पीओकेमध्ये स्फोटांची माहिती मिळते. शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतरही चीनचा पाकिस्तानला पाठिंबा मिळालाय. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली. शस्त्रसंधीनंतर आता जम्मूतली परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. सकाळपासून जम्मूतलं जनजीवन सुरळीत सुरू आहे. त्यानंतर एक मोठी बातमी आहे. कांद्याच्या दरामध्ये घसरण होतीये, त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा वाढली आहे. नाशिकमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण होऊन तो 1000 रुपयांपर्यंत क्विंटल इतका खाली आल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. नाशिक बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे दरावरती दबाव निर्माण झालाय. भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात पूर्णतः ठप्प झाली असून त्यामुळे बाजारात कांद्याची मागणी घटली आहे. नाफेड आणि एनसीसीएफ या सरकारी संस्थांनी अद्याप कांदा खरेदी न केल्यामुळे व्यापारी खरेदीकडे पाठ फिरवतायत आणि देशांतर्गत पुरवठा वाढल्यामुळे थेट दरावरती त्याचा परिणाम झालाय. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. काश्मीरच्या अखनूरला देखील युद्धाचा मोठा फटका बसला होता. पाककडनं होणाऱ्या हल्ल्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं होतं. आज अखनूरमध्ये परिस्थिती सकाळपासून सामान्य दिसते. भारताच्या सीमावर्ती भागातल्या राजौरीमध्ये परिस्थिती आता सामान्य होते. राजौरीला पाकच्या हल्ल्याचा मोठा फटका बसला. आता राजौरीमध्ये सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. पूंछ पाकच्या गोळीबारानं हादरून गेलं होतं. आता शस्त्रसंधी झाल्यानं इथल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. पूंछ परिसराचं पाकच्या हल्ल्यानं मोठं नुकसान झालंय. काश्मीरमधील सांबा भागातही पाकनं हल्ले केले होते. शस्त्रसंधीनंतर आता सांबा भागातलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र अजूनही नागरिकांच्या मनात भीती आहे. काश्मीरमधल्या उरी भागात पाकनं मोठ्या प्रमाणात ड्रोननं हल्ले केले. या ड्रोन हल्ल्यामुळे इथल्या नागरिकांचं मोठं नुकसान झालं. आता उरीतील जनजीवन सुरळीत होत आहे. काश्मीरच्या बारामुल्लामध्ये गोळीबार करण्यात आला. आता शस्त्रसंधी झाल्यामुळे इथल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. काश्मीरच्या अनंतनागला भारत पाक युद्धाचा फटका बसला. आता अनंतनागमधली परिस्थिती पूर्वपदावर येते. काश्मीरच्या कुलगाममध्ये भारत पाक तणावामुळे नागरिक भयभीत झाले होते. सातत्यानं होणाऱ्या ड्रोन हल्ल्यामुळे इथल्या परिसराचं नुकसान झालं. आता शस्त्रसंधीवर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असलं तरी ती किती दिवस टिकेल याबाबत नागरिक साशंक आहेत. काश्मीरच्या कुपवाडाला गोळीबाराचा फटका बसला होता. आता कुपवाडातली स्थिती सुद्धा पूर्वपदावर येते. कुपवाडातील नागरिकांनी शस्त्रसंधीवर समाधान व्यक्त केलं असून दोन्ही देशांना चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन केलंय.
पंजाबच्या अमृतसरमध्ये पाकनं हल्ले केले होते. शस्त्रसंधी झाली असली तरी हल्ल्यामुळे इथल्या नागरिकांच्या मनात भीती कायम आहे. पाकिस्तान पुन्हा दगाबाजी करून शस्त्रसंधीचं उल्लंघन करू शकतो अशी भीती त्यांना सतावतीये. जम्मूतल्या पठाणकोटवर पाकनं जोरदार हल्ले केले. आता हल्ले थांबले असले तरी नागरिकांच्या मनात मात्र भीती कायम आहे. पाककडनं पुन्हा ड्रोन हल्ले होऊ शकतात अशी भीती त्यांना वाटतेय. पंजाबमधल्या फिरोजपूर इथे जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले. फिरोजपूरमध्ये पाकनं अनेक हल्ले केले होते. या हल्ल्यात इथल्या परिसराचं मोठं नुकसान झालं. राजस्थानातील जैसलमेर शहराला पाकनं लक्ष केलं होतं. इथे हल्ल्यानंतर संचारबंदी लावण्यात आली. आता शस्त्रसंधीनंतर परिस्थिती पूर्वपदावर येते. राजस्थानातील श्रीगंगानगर इथे परिस्थिती आता पूर्वपदावर येत असून नागरिकांना पुन्हा हल्ल्याची भीती सतावत असली तरी चर्चेनं मार्ग काढावा अशी अपेक्षा आहे. भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि साई मंदिराला धमकीचा ईमेल आला. दरम्यान मेल आल्यानंतर शिर्डीतील साई मंदिरात आजपासून हार, फुलं आणि प्रसाद घेऊन जाण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तुळजा भवानी मंदिरात 11 मे पासून मंदिरात पर्स, बॅग्स आणि अन्य साहित्य नेण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आता पूजा साहित्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू अथवा साहित्य भाविकांना मंदिरात नेता येणार नाही. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर प्रशासनानं बाहेरून आणलेला नैवेद्य, नारळ, हार, प्रसाद यावरती आजपासून बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आलाय. पुणे आणि नाशिक विमानतळावरील कामकाजावरती कडक निर्बंध घालण्यात आलेत. या ठिकाणी सर्व नॉन शेड्यूल केलेल्या उड्डाणांना मनाई करण्यात आली असून 15 मे पर्यंत व्यावसायिक सेवांचे अंशतः निलंबन लागू करण्यात आलंय. भविष्यातील हवाई सेवेचा वाढता विस्तार लक्षात घेता कोल्हापूरच्या उजळाईवाडी इथल्या विमानतळाची धावपट्टी 3000 मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे. शिवाय विमानतळावरती एरो ब्रेकची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यांवर सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलाय. मासेमारीसाठी बोटी घेऊन जाताना मच्छीमारांना दक्षता घेण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडेंनी दिल्या. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर 40 दिवसांच्या लग्नाच्या सुट्टीसाठी आलेल्या जवानाला हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र लग्नाची हळद उतरण्यापूर्वीच भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यामुळे जवान योगेश आलदर यांना युद्धभूमीकडे रवाना व्हावं लागलंय. सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर यावेळी भारतमातेच्या जयघोषात योगेश यांना निरोप देण्यात आला. तापी मेगा पुनर्भरण प्रकल्पाबाबत शनिवारी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमध्ये ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्यात 5.78 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मेट्रोला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असल्याचं लक्षात घेऊन ही सेवा अधिकाधिक सुविधाजनक करण्यावरती सिडकोनं भर दिलाय. त्याचाच एक भाग म्हणून रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दर 15 मिनिटांनी मेट्रोची फेरी सुरू केली जाणार आहे. याची अंमलबजावणी आजपासून होतीये. पायाभूत सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मध्य आणि हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. मुंबई ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचं पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीवरती सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.